तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे मी अँड स्पीड या चॅनलवरती. स्वागत म्हणजे खूप दिवसानंतर स्वागत आहे. दिवस म्हणण्यापेक्षा 2-3 महिने बोलूया. एक थोडा मोठा गॅप पडलेला आपल्या राईडच्या व्हिडिओजमध्ये. मध्ये एक सिनेमॅटिक व्हिडिओ टाकलेला. ॲक्च्युली तो सिनेमॅटिक व्हिडिओ म्हणजे राईडचाच व्हिडिओ होता, पण असं झालं की एडिटिंग करता करता विचार केला जाऊन दे सिनेमॅटिकच टाकतो फक्त. तर पुन्हा एकदा आपण निघालो आहे दुपारच्या वेळेला. वाजलेत आता 4 ऑलमोस्ट. डेस्टिनेशन काय जास्त लांब नाही, आपण लोणावळ्याला चाललो आहे. मिसिंग लिंकचं व्ह्यू पॉईंट आहे ना तिथे. काल अचानक ठरलं, मग काय आज दिवसभर काम केलं आणि मग आता 4च्या नंतरचा आउट ऑफ ऑफिस स्टेटस टाकला आहे आणि आता चाललो आहे आपण राईडला. ठीक आहे, चला. तसे आता आपण मुंबई पुणे, जुन्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेला आहोतच. पुढे भेटतच राहू. तसे सध्या इकडून आपण सोलोच राईड करतो आहे, पण पुढे जाऊन लोणावळ्यात आपल्याला संकेत भेटेल. तो ऑलरेडी पुढे गेला आहे आणि मग लोणावळ्यातून पुढे काय त्या घाटाच्या तिथपर्यंत सोबत जाऊ मग त्या पॉईंटवरती. म्हणजे काल ॲक्च्युली उद्याचा प्लॅन होता, पण तो उद्याचा प्लॅन आजच्यावरती आला. मग आपलं आता चाललो आहे आम्ही त्या पॉईंटकडे. जायचं तसं होतं पावसाळ्यात, पण काय आता पावसाने खूप मोठी सुट्टी घेतली. सगळेजण बोलत होते मे महिन्यात येईल, मेच्या 10-15 तारखेपर्यंत सुरुवात करेल म्हणून. आणि आता असं झालं आहे जूनची 15 तारीख आली तरी काय पाऊस दिसत नाही. तसं ढगाळ वातावरण झालेलं आहे. असं ढगाळ वातावरण झालं तर जरा बरं वाटेल राईड करायला. पण बघूया, जेव्हा पाऊस येईल तेव्हा परत जाऊ. मग आता सध्या प्री मान्सून राईड करून येऊ तिथून, मग पाऊस आल्याच्या नंतर परत जाऊ. दुपारची वेळ आहे तशी, पण ट्रॅफिक तशी बऱ्यापैकी आहे रस्त्याला. म्हणजे ट्रॅफिक म्हणजे गाड्या तशा जास्त आहेत, पण गाड्यांपेक्षा ना विंड ब्लास्ट भरपूर मारतोय. म्हणजे अक्षरशः मला ना असं पाठीमागे फेकल्यासारखं होतंय. बघायला लागेल, पाऊस सुरू व्हायच्यात ना विंडशिल्ड येते ती बसवायला लागेल आपल्याला, म्हणजे जेणेकरून आपल्यावरती विंड ब्लास्ट कमी पडेल. देहूगाव क्रॉस केला आहे आता आपण आणि इथे त्या वाकडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या तिथे जो सिग्नल आहे ना तिथे आहे. तसं संध्याकाळची वेळ असल्यामुळे ऊन काय तेवढा जाणवत नाही आहे, पण बरं आहे. म्हणजे असं ना टू हार्श ना असं नॉर्मल, थोडं असं थोडं आय मीन असंच काहीतरी. मस्त वातावरण झालं आता एकदम असं ढगाळ म्हणजे हे आभ्रान येतं नाही काय बोलतात आमच्याकडे, तसं ते ढगांची सावली पडते मग असं एकदम छान वाटतं तसं वाटतं. ह्याच्या अगोदरपर्यंत या चौकात नेहमी सॅटर्डे संडेलाच होतो, पण मला नव्हतं माहिती की बाबा वीकडेजमध्ये एवढी ट्रॅफिक असते बाबा. अच्छा, तो रस्ता जो तिकडे गेला ना तिथे ना मध्ये खिंड लागते अशी, म्हणजे तिथून खाली एक्सप्रेसवेला उतरायला रस्ता आहे, पण त्याच्या अगोदर अशी त्या डोंगराच्या मधून जो रस्ता जातो ना, क्लास आहे एकदम. तिथे एक व्ह्यू मस्त भेटेल पावसाळ्यात. तिथे पण आपण एकदा जाऊ. आय एम नॉट शुअर वेदर यू कॅन सी इट इन दी कॅमेरा ऑर नॉट. मला ना माहिती तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसतंय का नाही, पण ही जी ढगांची फॉर्मेशन आहे ना मला भरपूर आवडते. असे समोर आलेले ढग बघायला ना असं इतकं छान वाटतं ना असं. आणि स्पेसिफिकली पावसाळ्यात नाही का, पाऊस पडून गेल्याच्या नंतर असे ढग दिसतात, ते तर काय आणखीनच छान. आणि पावसाळ्याच्या नंतर सप्टेंबर ऑक्टोबर मस्त एकदम. आता कसं उन्हातून असं सावलीत आलं ना, ढगांच्या सावलीत का मस्त वाटतं जरा एकदम. गेली सावली, आला ऊन लगेच. धावपळ नुसती ऊन सावलीची. राईट, कामशेतच्या ब्रिजवरती आलो आहे. पण ब्रिजवरती
आपल्याला काही कामशेतला थांबायचं नाही आहे, पण इथं पण विंड ब्लास्ट बाबा एवढा मारतोय ना, कैसा होएगा रे बाबा इथनं विंड ब्लास्ट में. मोठ्या गाड्या चालले तर ट्रॅफिक झाले या मोठ्या टर्नमध्ये कामशेतच्या पुढच्या. पण असो, तो टर्न घेतल्याच्या नंतर हा जो पुढचा नजारा दिसतो ना एकदम समोरचा, असा मस्त दिसतो एकदम. आणि त्यातल्या त्यात हे ढग दिसतात त्याच्याने तर आणखीनच मस्त दिसतो. आता सध्या त्या डोंगरांवरती हिरवळ नाही म्हणून उन्हाळ्याचे दिवस आहेत, पण पावसाळ्यात आल्याच्या नंतर जेव्हा ते हिरवळ दिसते ना, मस्त वाटतं एकदम. इकडे खूपच जास्त विंड नॉईज आहे, खूपच जास्त. हेल्मेट माझ्या वरती उडून चाललाय आता, हेल्मेट. मळवलीच्या चौकात आलोय आपण. इकडे आई एकविरा देवीचं मंदिर, समोर लोणावळा, आणि लेफ्ट मारला का तिकडे मळवलीचं रेल्वे स्टेशन. कधी कधी एवढी गर्दी असते ना इथे, विचारूच नका. चला, दुसरा टोल नाका सुद्धा आला, म्हणजे आपण लोणावळ्याजवळ आलो. वाव, हे असं आभरणाचं जे वातावरण होतं ना, मस्त वाटतं एकदम मस्त. हा आला फूड कोर्ट. फूड कोर्टच्या पुढे मॅप आहे. ठीक आहे, चला. वाव, हा व्ह्यू बघा काय मस्त दिसतो. चला, संकेत पण मॅप्रोमधून बाहेर आला, आपल्याला भेटला. आता आपण चाललोय पुढे. पहिल्यांदा आपण जाणार त्या ड्यूक्स नोज, जिथं म्हणजे त्या घाट चालू होतो ना खाली एक्सप्रेस वे, आणि त्याच्यावरती जो ब्रिज आहे तिथे थांबू पहिला. तिथून ड्यूक्स नोज बघू, तिथून खाली मिसिंग लिंक बघू, आणि तिथून मग पुढे बघू. आणखीन पुढे तो जो मेन पॉईंट आहे तिकडे जाऊ. मग असं म्हणजे 2 स्टॉप होतील आपले, असं करायचं आता. पण व्ह्यू मस्त भेटतो आहे. जर का जाताना पाऊस भेटला ना तर आणखीन मजा येईल. पण मला वाटतं संकेतने रेनकोट नाही आणला आहे. बघूया, आपल्याकडे आहे तसा रेनकोट, पण परत पाऊस आल्याच्या नंतर साला कॅमेऱ्याचे पण हे होतं. कारण कसं, भले ते म्हणतात वॉटरप्रूफ आहे वॉटरप्रूफ आहे, पण शेवटी कसं जी फाटतेत ना शेवटी, किती काय म्हटलं तरी. थोडी ट्रॅफिक आहेच, पण होईल लवकर क्लिअर. संडेसारखं तरी नाही आहे ॲटलिस्ट. चल, मेन ट्रॅफिक सुटली. आता पुढे आपण लागलो पुढच्या वाटेला. ट्रॅफिक म्हणजे कसं माहिती आहे, तो असा छोटा रस्ता पडतो ना, मग त्या चौकात इकडून तिकडून येणाऱ्या गाड्या थोड्या जाम होतात. पण ठीक आहे, आलो आहे पुढे आता आपण. वातावरण जसं आणखीनच मस्त झालं पावसाळ्याचं. बघूया काय होते. त्या दिवशी काय झालेलं, ताम्हिणी घाटात होतो. ऑफकोर्स आता भरपूर वेळा ताम्हिणी घाटातून गेलो आहे मी ह्या रिसेंट 2-3 महिन्यात. सारखं गावाला येणं जाणं चालू होतं ना. पण आता रिसेंटली जेव्हा गेलेलो लास्ट टाईम गावाला, तेव्हा त्या ताम्हिणी घाटात मस्त असं ढगाळ वातावरण एवढं भेटलेलं ना, म्हणजे एका मोमेंटला असं वाटायला लागलेलं की नाही पाऊसच येईल म्हणून. तेव्हाच तो फोटो टाकलेला असा डार्क वेदरवाला, काय क्लास वाटलेलं एकदम असं. हे असेच ढग होते, पण कसं सकाळची वेळ होती तेव्हा मुळशीच्या तिथे. त्या ड्यूक्स नोजवरून आता काय व्ह्यू भेटला असता मस्त एकदम. हे असे ढग जे भरून आलेत ना, त्याचा वगैरे एक नंबर दिसला असता. ठीक आहे, आपण तिथे पण जाऊ. आपल्याला ह्या पावसाळ्यात तिथे पण जायचं आहे. चला, इथून जुन्या हायवेला लागायचं, आणि जुन्या हायवेवरून पुढे घाट चालू झाला झाला लेफ्ट मारायचा. अरे यार, थांबवला पोलिसांनी. च्या गावात नाही. वाचला आहे तसा हेल्मेट सोबत त्याच्या, फक्त घातलाय नाही त्याने म्हणून असं सीन आहे. आता इथून टर्न लेफ्ट.
सिंगल रोड आहे तसा, पण इव्हनिंगच्या टाईमला गाडी चालवायला मस्त वाटतंय. आय एम जस्ट ट्राईंग टू कॅप्चर ॲज मच ॲज आय कॅन बिकॉज दीज रोड्स टेल स्टोरीज. रोड छान आहे एकदम तसा हा. पावसाळ्यात झाडं वगैरे आणखीन अशी हिरवीगार झाली ना का आणखीन मजा येईल रस्त्यावरती गाडी चालवायला. एंट्री फीज वगैरे लागते का काय ते बघायला लागेल एकदा. वाटत तर नाही तसं काय, असं चेकपोस्ट सारखं आहे काहीतरी. रोड मस्त आहे पण आता पुढे डेस्टिनेशन किती चांगलं आहे माहिती नाही, बट हा रोड एक नंबर आहे. इथे खाली गाड्या वगैरे उतरवलेल्या आहेत खाली, मे बी खाली पब्लिक जाऊन थांबले. अच्छा, खालीसुद्धा तो सनसेट पॉईंट असेल कदाचित. ठीक आहे. वाव, हा एक व्ह्यू मस्त दिसतो एकदम असं ढगात हे गेल्यासारखा रस्ता. आपल्याला लय आवडता असा. ओ नाईस. काइंड ऑफ ए व्यू पॉईंट बट नॉट दॅट ग्रेट बिकॉज द व्यू इज ब्लॉक्ड. बऱ्यापैकी पुढे आल्याच्या नंतर कळलं तर कॅमेऱ्याची बॅटरीज डाऊन आहे. मग पहिला थांबून बॅटरी चेंज करून घेतली आणि आता चला पुढे जाऊया. पहिल्या स्पॉटवरून व्ह्यू तेवढा काय क्लिअर नाही आहे म्हणून दुसऱ्या स्पॉटकडे चाललो आहे. In 200 meters, your destination will be on the left. Nini Point, yes, that's what it was, Nini Point. हो, पाऊस पडत असताना इथे यायचा का मस्त दिसेल एकदम इथून. गाडी उभी केली आपण आता इथे. चला, लेट्स सी द व्ह्यू. कसं दिसतं ते हे बघा आता. इट लुक्स गुड. मस्त एकदम पूर्ण व्हॅली व्ह्यू भेटतो. व्हॅली क्लास एकदम. चला तर अशा प्रकारे आपला व्ह्यू बघून झालेला आहे. आता आपण आपल्या रस्त्याला लागूया. संकेतला पुढे पाठवले, आपण पण जाऊया आता त्याच रस्त्याने परतीच्या वाटेला. तसं सूर्यास्त होतोय. मग विचार आहे त्या खंडाळ्याच्या ब्रिजवरती थांबू जरा तिथे आणि तिथे जरा सनसेट एन्जॉय करून मग पुढे जाऊ. ठीक आहे, चला भेटू पुढे. तसे तिथे 2-3 ठिकाणं आहेत, पण जो आम्ही ऑनलाईन रीलमध्ये बघितलेला तो आम्हाला काय स्पॉट दिसला नाही. म्हणजे संकेतला जसा व्हिडिओ पाहिजे होता तसा तर काय आम्हाला काढता आला नाही तिथे. पण ठीक आहे, जे काय जरा शांत बसलो तिथे मस्तपैकी. एक टाईमलॅप्स काढला आहे, तो तुम्ही बघितला असेलच ह्याच्या अगोदर. आणि आता हा परतीचा प्रवास. पावसाळ्यात ह्या अशा रस्त्यावरती जेव्हा ते असं धुकं धुकं पसरलेलं असतं ना, तेव्हा काय गाडी चालवायला मजा येते एकदम अशी.
पोलीस राऊंडवरती आहे तिकडे, ते एक चांगलं आहे. म्हणजे जर का कोण जास्त पुढे जात असेल ना, तर ते स्वतः ओरडून सांगतात की बाबा जास्त पुढे जाऊ नका म्हणून. कारण कसं तिथे असा एकदम कड्यासारखं आहे ना, ते एक चांगलं आहे. सारखे राऊंडवरती आहेत पोलीस. चला पुन्हा एकदा मेन रस्त्याला लागलो आहे. मेन रस्त्याला म्हणजे काय, हा घाटाचाच एरिया आहे. हा एक टर्न गेला का इथं आपला घाट संपतो आणि तिथून पुढे आपला लोणावळ्याचा रस्ता. हा काय सो एका शॉर्ट राईडपुरतं आपलं तेवढ्यापुरतं चांगलं आहे त्या ठिकाणी, शांत बसायला वगैरे असं. ऑफकोर्स सॅटर्डे संडेला गर्दी असेलच तिथे, पण तर झालं असं, आम्ही परतीच्या वाटेला लागलेलोच, पण जेव्हा खंडाळ्याच्या घाटात तिथे थांबलेलो ना सनसेट बघायला, तिथे मॅगी खाल्ली. मॅगी खाता खाता संकेत बोलला, अरे तिथे मिसिंग लिंकचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरती रात्रीचा व्ह्यू चांगला दिसतो, म्हणजे लाईटिंग चांगली असते. खाली रोडवरती गोल्डनवाली ती येल्लोवाली लाईट आणि त्याच्या केबल्स आहेत, त्या केबल्सवरती पर्पलवाली लाईट, मग तो व्ह्यू चांगला दिसतो म्हणून बघायला गेलेलो. तर काय अगदी 8 वाजले, पण काय ती पर्पलवाली लाईट काय त्याने लावली नाही. मग आपला शेवटी बोललो चला निघूया. मग शेवटी आता परतीच्या वाटेला निघालो पुन्हा. अरे वा, काय व्ह्यू दिसतोय. तेव्हा माझ्या ह्याच्यात पण ट्राय करतो मी आता. असं आहे, मला मध्ये घेऊ नको. हां, चंद्राची कोर आहे ना ती एकदम अशी. हां बस झाला, चांगला आलाय भाई. चला तर मग परतीच्या वाटेला आपण आता हायवेला टच होऊच. तिथून पुढे काय व्हिडिओ जास्त करायला नाही आपल्याकडे. सो आता एवढ्यातच आपण व्हिडिओ एंड करूया. जर काही आवडलं असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करून सांगा. काही इम्प्रूव्हमेंट करायचे असतील तर त्याच्यासाठी सुद्धा कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला.